एक मिनिट, तुम्ही निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्याच्याबद्दल कॉमेंट्स करण्याचं माझं काम नाही। आपल्यामध्ये ज्यावेळेस न्यायव्यवस्था एखादा निकाल देते त्यावेळेस न्यायव्यवस्थेला आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही गोष्ट करू शकत नाही। यदा कदाचित तुम्हाला दिलेला निकाल योग्य वाटला नाही तर वर तुम्ही अपील करता। इथं इलेक्शनच्या बाबतीमध्ये शेवटचा अपील निवडणूक आयोग हेच आहे। बाकीच्या बाबतीमध्ये खालचं कोर्ट आहे, नंतर सेशन कोर्ट आहे, नंतर हाय कोर्ट आहे, नंतर सुप्रीम कोर्ट आहे, मग सुप्रीम कोर्टाचं बेंच आहे। हे अशी पद्धत आहे। त्याच्यामुळे त्यांनी निकाल दिलेला आहे तो आम्ही विनम्रपणे स्वीकारलाय। आम्हाला अजिबात त्याबद्दल काही त्याचा उत्मात करायचा नाहीये। ठीक आहे, विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काय उरलेलं आहे? चला, काही झालं तरी निकाल मध्ये टीका टिप्पणीच करायची। कुठले लोकसभा विधानसभेसाठी आता तुम्ही जागा जेव्हा मागाल महायुतीमध्ये किंवा जास्त जागा मागणार का आता पक्ष चिन्ह? नाही, जास्त जागा मागायचा त्याच्यामध्ये प्रश्न येतो कुठं? आम्ही ज्यावेळेस पक्ष एकत्रपणे सरकारमध्ये आलो त्यावेळेसच आमच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचं काही कारण नाही। आम्ही आमच्या अंतर्गत चर्चा करू त्यावेळेस आम्ही त्या व्यवस्थितपणे कुठेही काही तुम्हाला कोणाला फार काही त्याच्यातला मुद्दा मिळणार नाही, व्यवस्थितपणे त्याचं वाटप होईल असं माझी एक विनंती आपल्याला आपल्याला बाईट मिळालेला आहे, आता आपण जेवणाचा पण बाईट घेऊन जावा। थँक्यू। तुम्ही कशा करता ते बोलता? जी माणसं धचामा करतात त्यांना उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाही। धन्यवाद। आपल्याला बाईट मिळालेला आहे, आता जेवणाचा बाईट घेऊन जावा, विनंती आहे। धन्यवाद। तर आमचं आधीच ठरले लोकसभा आणि विधानसभेसाठी असं उत्तर अजित पवारांनी या ठिकाणी दिलेलं आहे। तर 40 आमदार आमच्याकडे आहेत बहुमताला प्राधान्य म्हणून राष्ट्रवादी आमच्याकडे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाचा निकाल आपण विनम्रपणे स्वीकारतो असं अजित पवार यांनी म्हटलं। तर विरोधकांना टीका करण्याशिवाय काही येत नाही, धचा मा करणाऱ्यांना उत्तर मी देत नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळालं। निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय आपण विनम्रपणे स्वीकारतो असं अजित पवार यांनी म्हटलं। लोकशाहीत बहुमताला प्राधान्य दिलं जातं असंही अजित पवार यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगानं आमची बाजू खरी मानली असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। विधिमंडळाचा निकालही लवकरच लागणार असंही अजित पवार म्हणाले। लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं। मी निवडणूक आयोगाचा निर्णय विनम्रपणे मान्य करतो, निवडणूक आयोगाचे आभारही मानतो। 40 आमदार आमच्या सोबत म्हणून पक्ष आमच्याकडे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। आमच्या विरोधात निकाल लागला असता तर आम्ही कोर्टात गेलो असतो असं अजित पवारांनी म्हटलंय। आमच्याकडे सर्वात जास्त जिल्हाध्यक्ष आणि सर्वात जास्त आमदार आहेत। आमच्या सोबत येणाऱ्यांचं स्वागत करू, बेरजेचं राजकारण करू असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। तर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आम्हाला मिळालं असं अजित पवार यांनी म्हटलं। जनता विकासाच्या जनता तर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येते तिथेही आपण जातोय। तर जनता विकासाच्या बाजूने असं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। अजित पवार यांना राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येत आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह आम्हाला मिळालं, विनम्रपणे हा निर्णय आम्ही स्वीकारतो असं अजित पवारांनी म्हटलं। तर लोकशाहीत बहुमताला प्राधान्य दिलं जातं, पक्षाची भूमिका पुढे वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही काल, आज आणि उद्याही कटिबद्ध असू असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। 40 आमदारांचा पाठबळ आपल्याला आहे असं अजित पवार यांनी